एक मोठी बातमी आपल्या समोर येते. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार. देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. काय म्हणाले? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. अमोल मिटकरींच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात येते आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना माध्यमांनी प्रश्न विचारतात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत, याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढते आहे. महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेलं असल्याचे निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आले. यामुळे आगामी काळात राज्य सरकार कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार तसेच कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे. और इसी कार्य में सम्मिलित होने के लिए मैं यहाँ आया हूँ। लाडी योजना को पवार साहब के नाम पे करने की। देखिए, अभी हम लोग कई प्रकार की मांगे हैं, सब बैठकर किस प्रकार से करना है उसका विचार करेंगे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.